काय साप आहे काय? नाही अरे हे तर पिल्लू आहे की रे. माझे पिल्लूच आहे. यार काय रे भिरीस मग मग कोणाला नाही? याला बाहेर काढायचं. बघा किती मोठी पाल आहे आणि पालीला भ्यायला लागली ही. अरे पालीला घेत असत का कुठं? झाशीच्या राणीनं माणसं कापली अशी गुंडे अशी चाकून तलवारीने आणि तुम्ही ह्या येऊन घ्यायला लागला फिरे. तिला असं धरीन मी ए जाय बाबा कुंकड जाऊ द्यायची इकडे जाऊ द्यायची का इकडं उकड बी जाईन पण हा तू म्हणशील इकडं बरं झाडवान जाय तिचा कार्यक्रमच करतो मी. मारायची नाही मग डबल किचन मध्ये आले मग पुन्हा काय करशील? कोणतं लॉक केलं? झाडवा ही पाल जर आज मी घराच्या बाहेर नाही उचली नाही ही बाई मी महिनाभर डुसकं खाईन. तिचा बंदोबस्त मला करावाच लागणार आहे. लावलीस काय जाऊ दे की मग तू लावलीस काय आला मी काय करतो? कुठे गेली? बाहेरून गेली. मी मस्त तिला हे करू लागलो. इकडून आली ती बघा घुसली मध्ये. आली का? तुला दरवाजा कोण लावलं म्हणलं तुला काल? हे बघ, चली गेली. कुठं कुठं गेली? गेली बाहेर. मला सांग की तिकडे उठून बस का काढून तिकडून आणखी या बायका आहेत ना नवऱ्याला घ्यायच्या नाही पण पालीला झुरळाला का भेटत काय माहिती. हा त्याच्यामुळे आपण पाली झुरळ मारायची नाही तसंच घरात प्यायची. तेवढं तरी त्या पालीला झुरळ तरी भेटत ना आपल्याला काय पाहिजे आणखी. तिला खतमच करणार होतो मी पण जाऊ दे सकाळी सकाळी काय आला कोणाचा जीव घेऊ नये. काय प्रत्येकाला जगायचा अधिकार हे आहे पृथ्वी. तू जरी ह्या घराचं भाडं टाकलीस ना तरी ह्या घराची मालकीन ती पाल पण तेवढीच आहे. काय कारण पाल ही बायकोच्या नवऱ्याची मित्री नसते. म्हणजे ती नवऱ्याला जरी भेट नसली तर ती पालीला भीती म्हणून ती नवऱ्याची मित्री नसते. मित्रांनो तुमच्या घरात जर पाले असले तर त्या मारू नका. त्याला असंच घरामध्ये राहू द्या. फक्त घरातलं खायचं प्यायचं चांगलं त्या दुसऱ्या पालीला झाकून ठेवायला लावू द्या. चालतंय. गुड मॉर्निंग. आताच उठलोय मी. बाय.